विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल मध्ये सक्सेस स्टडी पॉइंट मध्ये. तर बघा, तुम्ही सगळे युनिट टेस्टला धरून थोडंसं गांभीर्य घेतले. युनिट टेस्ट मध्ये आता युनिट टेस्ट जवळ आले तर अभ्यास कसा करायचा, परत युनिट टेस्टचा आज जो पेपर आहे त्याचा अभ्यास कसा करायचा. एक दिवसाआड एक तुमचे पेपर आहे, तर नाहीतर एका पाठोपाठ एक सलग तुमचे पेपर्स आले तर त्याच्या आदल्या रात्री कसा अभ्यास करायचा, त्याचं टायमाचं मॅनेजमेंट कसं करायचं, वेळ कसा कसा कोणत्या विषयाला किती द्यायचा आणि त्या वेळेत तुम्ही काय अभ्यास केला पाहिजे हे आपण आज काय करणार आहोत, जाणून घेणार आहोत. तर तुमचा जास्तही वेळ न घालवता लवकरात आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका. तर बघा, सर्वात अगोदर कंप्लीट सिलेबस करायचा आपल्याला. युनिट टेस्ट सिलेबस इन वन पॉइंट. म्हणजे आता जर समजा उद्या मॅथ्सचा पेपर आहे आपला, तर आज काय केलं पाहिजे, उद्या जर सायन्सचा पेपर आहे तर आज काय केलं पाहिजे हे आपण लक्षात घेणार. तर बघा, सगळ्यात पहिले आपल्याला करायचे स्ट्रिक्ट टाइम लिमिट. बघा, आज जर तुमचा आजचा पेपर आपण देऊन आलो, युनिट टेस्टचा पेपर, तो पेपर सुटला आपला समजा 2 वाजता, तर 2 वाजेपासून तर पुढच्या पेपर द्यायपर्यंत तुम्ही हा टायमाचं मॅनेजमेंट कसं करताय हे सर्वात जास्त इम्पॉर्टंट असणार आहे. तर 2 वाजेपासून तर तुमचा परत जर समजा 9 वाजता पेपर असेल तर दुपारचे 2 तर सकाळचे 9 हे तास तुम्ही कसे घालवतायत हे खूप इम्पॉर्टंट असणार आहे. तर त्यावेळेचं तुम्ही व्यवस्थित नियोजन केलं पाहिजे. जर तुम्हाला हे नियोजन जमत असेल तर मागचे टाइम मॅनेजमेंटचे व्हिडिओज आपले बघून घ्या, त्यात तुम्हाला सर्व काही प्रोव्हाइड केलं. त्याच्यानंतर प्रायोरिटाइज रुथलेस लेसली. म्हणजे काय की दयामया स्वतःवर दाखवू नका. की आपण काय करतो की जाऊ दे, आता खूप थकलेला आहे, आत्ताच पेपरवरून आला, थोडा आराम करून घे, मग नंतर आपण काय करू, नंतर अभ्यास करू, संध्याकाळी करू. संध्याकाळी असं वाटतं की नाही आता थोडंसं खेळून घेऊ, खेळल्यावर नंतर असं वाटतं की थोडं घरच्यांना टाइम देऊन घेऊ. आपल्यावर दया करणं अजिबात करू नका, सोडून द्या. कारण की आता जर तुम्ही तुमच्यावर दया केली तर जिंदगी तुमच्यावर कधीच दया माया करणार. तर आता तुमच्यावर दया करणं सोडून द्या, नंतर बरोबर आपल्यावर काही ना काही त्याचा इफेक्ट नक्की आहे. तर हा पॉइंट सगळ्यात इम्पॉर्टंट असणार आहे आपल्या याच्यामधला, की आपल्याला रिझन्स देता येतात आणि आपण स्वतःवर दया करत असतो की जाऊ द्या, आज नाही उद्या, आज नाही उद्या, असं करू नका. आणि एवढा टाइम कसा युटिलाइज करतायत हे तुम्हाला सगळ्यात महत्वाचं असणार आहे. आता त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आपला आहे गेट सिलेबस इन माइंड. तुमचा उद्या मॅथ्स मध्ये समजा पहिले पार्ट 1 चे 2 लेक्चर्स, 2 आपल्याला लेसन्स येणार आहेत, पार्ट 2 चे 2. तर तुमच्या याच्यामध्ये असा माइंड मॅप तयार पाहिजे, रोड मॅप तयार पाहिजे की काय काय आहे नेमकं. क्वाड्रॅटिक इक्वेशन घेतलं, क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये 3 मेथड्स आहेत सायमल्टेनियस. आता पहिले लिनियर इक्वेशन घेतलं, मग लिनियर इक्वेशन्स इनटू व्हेरिएबल्स मध्ये 4-5 मेथड आहेत. पहिले सायमल्टेनियसली सोडवलं, ते कसं हे तुमच्या माइंड मध्ये पाहिजे. ग्राफिकली कसं सोडवायचं हे तुमच्या माइंड मध्ये पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला क्रेमर्स रूल आहे, डिटर्मिनंट काढायचं ते कसं, वर्ड प्रॉब्लेम्स कसे, हे सगळं तुमचा रोड मॅप तुमच्या डोक्यात असला पाहिजे. त्याच्याने काय होईल की तुमचा अभ्यास करण्याची स्ट्रॅटेजी एक स्टोरी बनून जाईल आणि ती काय होईल, सोपी होईल. आता पहिला जर तुम्हाला चॅप्टर आहे जॉमेट्रीचा, तर जॉमेट्रीमध्ये तुम्हाला काय काय दिलेलं आहे, कसं कसं कन्स्ट्रक्शन दिलेलं आहे, हे सगळं तुमच्या डोक्यात एक मॅप तयार पाहिजे. तर तो रोड मॅप जर तयार असला तर आपल्याला काय होईल, अभ्यास करायला सोपं होईल आणि सिलेबस काय आहे हेही तुम्हाला कळायला पाहिजे. त्याच्यानंतर गेट ऑल चॅप्टर्स कन्सेप्ट्स अँड स्टोरी. हेच की तुम्हाला एकदा सिलेबस लक्षात आला, मग तो सिलेबस सहित तुम्हाला त्या सिलेबसची त्या चॅप्टरची स्टोरी पाहिजे. आता जर मी क्वाड्रॅटिक इक्वेशन विचारलं, तुमच्या डोक्यात लगेच आलं पाहिजे क्वाड्रॅटिक इक्वेशन काय, ax² + bx + c = 0. मग नंतर कशाने सोडवले आपण, मग नंतर आपण मेथड सोडवली, मग x आणि y ची व्हेरिएबल काढली, मग ती व्हॅल्यू कशी काढली, कोणत्या कोणत्या मेथड्सने काढली. आपल्याला तुम्हाला 3-4 मेथड सांगितलेले आहेत. त्या 3-4 मेथड जर तुम्हाला आठवत असेल क्वाड्रॅटिक इक्वेशन तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. ते क्वाड्रॅटिक इक्वेशन झाल्यानंतर सेकंड एक्सरसाइज मध्ये काय करायचंय, मग अल्फा आणि बीटा काय असतं, मग अल्फा आणि बीटा दिलेले असतं, रूट्स कसे काढायचे, मग रूट्स काढल्यावर परत त्या रूट्सला नेचर कसं असतं रूट्सचं, मग त्याच्यानंतर ते इक्वेशन कसं फॉर्म करायचं, हे सगळं तुमच्या डोक्यात फिट पाहिजे. हे सगळं व्यवस्थितरित्या डोक्यात घालून घ्या. आणि हा फक्त 5th 6th 7th साठी नाही, तर फक्त हा 5th to 10th साठी सगळ्यांनी हेच फॉलो करायचं. आपला जे टॉपिक आहे तो रोड मॅप आपल्या डोक्यात असलाच पाहिजे. त्याच्यानंतर मार्क्स अँड स्टडी ऑन हाय वेटेज टॉपिक. आता मार्क्स अँड स्टडी म्हणजे कोणत्या याला किती वेटेज आहे, कोणत्या चॅप्टरला किती वेटेज आहे आणि कोणता. आपल्याला बघा काही काही माहित असतं हा चॅप्टर, हा क्वेश्चन रिपीटेड झालेला आहे, हे रिपीटेड
जरी तुम्हाला माहित नसेल तर हाय वेटेजचे चॅप्टर्स मी तुम्हाला मागे सांगितलेले आहेत, ते चॅप्टरचं लेक्चर बघून घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला कसं दिलेलं आहे की ह्या चॅप्टरला जास्त वेटेज आहे, मग तो चॅप्टर, तो पॉइंट्स त्याच्यामधला ते, तर ते काय हाय वेटेज, आदल्या दिवशी हाय वेटेजचे चॅप्टर आपल्याला जास्त रिव्हिजन करायचे, आणि हाय वेटेज जर केलं आपण तर ते येण्याचे चान्सेस जास्तच असतात. त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला ते मार्क्स जे येणार आहेत, जे क्वेश्चन्स येणार आहेत ते टॅकल करायला सोपं जातं हाय वेटेज, आणि बाकीचे आपल्याला माहिती आहे हाय वेटेजचे हे येऊच शकतात, अशा क्वेश्चन्सला जास्त लक्ष द्यायचं. आणि सर्वात महत्त्वाचं रिव्हिजन. रिव्हिजन तर तुम्हाला पूर्णच करायची. 2 तास रिव्हिजनला दिले, 2 तास हाय वेटेजला दिले, आणि 2 तास कन्सेप्ट समजून घ्या. 6 तास, 7 तास अभ्यास, आणि तुम्ही करू शकता. तुम्ही, आपल्याला जर नाही होते तर आई वडिलांना डोळ्यासमोर आणा, आणि त्यांचा जेव्हा तुम्ही 95 मार्क्स घेऊन एक रिपोर्ट कार्ड घेऊन त्यांच्या समोर जाशाल तर त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य हे डोक्यात आणा, आणि त्याच्यामुळे तुम्हाला काय होईल की आपल्याला परत रिव्हिजन करायची, परत कंटाळा नाही येण्याची, ही सवय तुमची तुटून जाईल, आणि चांगल्या सवयी तुमच्यात हे होईल. पुढचा इम्पॅक्ट काय होणार हे लक्षात घ्या, आणि त्याच्यावर तुम्ही अभ्यास करायला सुरू करा. आता हे सगळं तुम्हाला 1 डेचं रिव्हिजन आहे. 5 to 10 साठी सगळ्यांना हेच करायचंय. आता तुमच्यासाठी युनिट टेस्ट साठी तुम्हाला सर्वांना बेस्ट ऑफ लक. आणि तुम्ही जर अगोदर अशाच तुम्हाला टिप्स वगैरे आणि काहीतरी तुम्हाला माझा गायडन्स पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये माझा नंबर दिला आहे. अजून काही क्युरीज असतील तर मला विचारा. आणि हेच जर तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका. थँक्यू.